जय जय रघुवीर समर्थ। नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थे जडे कामना पूर्व पापे। सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतन करत आहोत। सज्जनहो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 58 याचं चिंतन पाहत आहोत। कुठला विषय आपण चिंतनाला घेतलाय? गेल्या सत्रामध्ये समर्थांनी आमच्या जीवनाची दिशा आणि दशा दास्यत्वाकडे जर बदलायची असेल, जीवनामध्ये खऱ्या अर्थाने धन्यता जर अनुभवायची असेल, तर हे जीवन कसं व्यतीत करावं याचं मार्गदर्शन आम्हाला केलं। जगी धन्य होई जे या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे, उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे। मनुष्याच्या जीवनाला अनुशासन हवं दास्यत्व प्राप्त करण्यासाठी। त्यामुळं त्याला निरंतर रामनामाची सवय लागणं, सत्क्रियांची सवय लागणं, भक्तियुक्त अंतःकरणाची सवय लागणं, भगवंताच्या निकट निवास करणारी उपासना नित्य नेमाने करण्याचा निग्रह होणं आणि त्याचबरोबर उदासीन वृत्ती, निरपेक्ष भावनेने जीवन जगण्याची कला आणि मनाला सर्व बंधनांपासून मुक्त ठेवणारी ही सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, असा हा जीवन अभ्यास समर्थांनी जीवनात धन्यता अनुभवण्यासाठी आपल्याला दिलेला आहे। सज्जनो, आता आपण या शेवटच्या चरणापासून चिंतनाला सुरुवात करूयात। समर्थ म्हणतात की जगी होई जे धन्य या राम नामे, हे ठीक आहे, परंतु सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे, हा जो अंतिम या श्लोकाचं चरण आपण बघितलं, त्या चरणाच्या रेफरन्सने आपण आजचा श्लोक बघूयात। काय म्हणतात समर्थ आजच्या श्लोकामध्ये? की नको वासना विषयी वृत्ती रूपे, पदार्थे जडे कामना पूर्व पापे, सदा राम निकाम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा। या श्लोकाचा अर्थ आपण मागील चरणाच्या अंतिम टप्प्यापासून अनुभवायचा आहे, कारण आम्हाला सगळ्यांना या मनाला मोकळीक पाहिजे। असं कोणी आहे का की ज्याला मन बंधनामध्ये अडकलेलं आवडतं? बघा, आपण एखाद्या घरामध्ये प्रसंग घडला, काही संताप झाला, कोणी चिडलं, कोणी कोणाची दुरावा केला, रुसवा केला, की आपल्या मनाचा कोंडमारा व्हायला सुरुवात होतं की नाही? कारण त्या प्रसंगाने मन बंधनामध्ये अडकतं आणि जसं मन बंधनामध्ये अडकतं तसं आम्हाला आतमध्ये त्रास जाणवू लागतो। मग या मनाला बंधनामधून मुक्त ठेवणं हा खरा पुरुषार्थ आहे आणि आम्हाला तो पुरुषार्थ काही केल्या प्रपंचामध्ये राहून जमत नाही। याचं कारण आमच्या मागं उपासनेचं बळ कमी आहे, रामनामाचं बळ कमी आहे, आमच्या मागं विरक्ती कमी आहे, उदासीनता कमी आहे। ह्या सगळ्याचं आम्हाला निरंतर आत्मबळ वाढवल्याशिवाय ही मोकळी अवस्था प्राप्त होणारच नाहीये।
ह्यात काही शंकाच नाही. मी जे महाराजांचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की पटाईत मावशीच्या संतापामध्ये क्षणामध्ये महाराज लीलया आपले डोळे नॉर्मल करून भाऊसाहेबांशी बोलतात आणि पुन्हा भांडणामध्ये कानशील डोळे लाल करून बोलू लागतात. हा अभिनय, हा एक प्रकारे असलेला खेळ आम्हाला प्रपंचामध्ये मांडता येत नाही. आम्ही प्रपंचाला सत्य मानून बसलेलो भवरोगी आहोत. हा भवरोग जो आमच्या आतमध्ये या सगळ्या दृश्याला सत्यता देतो, त्याचं कारण कुठं आहे? कोणी दिली या दृश्य जगाला सत्यता? मीच दिली ना. कुठून दिली? नको वासना विषयी वृत्ती रूपे. आमच्या वृत्ती रूपाने ही वासना एक प्रकारे अशी संचित झालेली आहे. आणखीन सोपं करून सांगतो. बघा, आपण मुंग्यांचं वारुळ कधी बघितलंय का? त्या मुंग्या काय करतात? कण 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 मातीचा, अन्नाचा घेऊन त्या वारुळाच्या भोवती येतात. अनंत काळ त्यांची ही तपश्चर्या चालू असते आणि मग एका टप्प्यावरती ते वारुळ तयार होतं. तसं मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अनंत वासना या सतत त्याच्या संचितानुसार, पूर्वकर्मानुसार उफाळत असतात. या वासनांचं एक वारुळ तयार होतं ज्याचं नाव आहे वृत्ती. आणि या वृत्तीच्या बंधनामध्ये हे मन राहतं. त्यामुळे आपल्याकडे अनेक लोक ही एक तक्रार करतात ना, काय करायचं? कळतो पण वळत नाही. होय की नाही? सगळं कळतं पण वळत नाही. अरे का वळत नाही? कारण ते मन त्या मुंग्यांच्या प्रमाणे त्या जशा त्या वारुळात राहतात, तसं आम्ही आमचं मन वृत्तीमध्ये अडकवून ठेवलेलं आहे की हे आमचं असंच आहे बाबा, हे सगळं ठीक आहे, जग मिथ्या आहे, संसार हा सगळा नश्वर आहे, हे सगळं ठीक आहे, ते सांगायला बोलायला बरं आहे, पण आम्हाला आमच्या पद्धतीने जगू द्या. मनुष्य आपल्या जीवनातली तत्व बदलायला तयार होत नाही. श्री महाराज त्यामुळे म्हणायचे, मी जसा आहे तसाच राहून मला भगवंत भेटावा हे कसं शक्य आहे बरं? मला माझ्या या वृत्तींना बदलायला हवं. मला माझ्या या प्रिजुडाईस, या पूर्वग्रह दूषित भूमिकांना बदलायला हवं. ज्या या अनंत वासनांनी या सगळ्या वृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये घर करून बसलेल्या आहेत ना, त्याचं स्थित्यंतर झालं पाहिजे. सज्जनो, यासाठी काय करावं माहिती का? शरण जाणं. शरण जाणं म्हणजे आता महाराज मी तुमचा झालोय, मी तुम्हाला शोभेन असा मी आता वागेन, मी तुम्हाला शरण आलोय, तुम्ही मला तुम्हाला शोभेल असं घडवा, असं म्हणणं म्हणजे आपल्या या वृत्तीरूपी सगळ्या वारुळांना तोडून टाकणं. बघा, आता मी माझा नाही, आता मी पहिल्यासारखा वागू शकत नाही, कारण माझ्या सद्गुरूंचा आता मी झालोय. आणि मग सद्गुरूंचं औदार्य, सद्गुरूंची सरळता, सद्गुरूंची नम्रता हा माझ्या जीवनाचा स्वभाव झाला पाहिजे. इथं ही वृत्ती शरण जाणं, केवळ देहाने साष्टांग दंडवत घालणं म्हणजे शरणागती नाही. वृत्ती त्यांच्या चरणाशी विसर्जित करणं म्हणजे शरणागती आहे. आपण आपल्या गुरूंचं होऊन जावं, त्यांना जसं आवडतं तसं राहायला शिकावं. पहिल्यांदा आमच्या वृत्ती तुटणार नाहीत. कुठलंही वारुळ किती टणक असतं आपण बघतो ना, कित्येकदा त्या जेसीबीनी किंवा कुऱ्हाडीनी तोडावं लागतं. तशी आमची वृत्ती देखील खूप कठीण असते तुटणं. पण हाच सगळा परमार्थामध्ये शरणागतीचा प्रांत आहे, हा सगळा पुरुषार्थाचा प्रांत आहे की आता मी माझा राहणार नाही, आता गुरु सांगतील तसं मी जीवन जगणार. मग मला कदाचित माझा कंजूस स्वभाव असेल, मला कोणाला देणं घेणं आवडत नसेल, पण माझ्या गुरुंना आवडतं ना, आल्या तिथं अन्न द्यावे, मग मी देणार. कारण आता माझ्या गुरु सांगतो त्याप्रमाणे मला जगायचंय. मला माझ्या वृत्तींप्रमाणे जगायचं नाहीये. मला माझ्या वृत्तींप्रमाणे परस्त्री, परधन याची अभिलाषा आहे, मला त्याचा आनंद वाटतो. पण आपल्या गुरुची आज्ञा काय? पर नारी राहो माता. मग त्यावेळेला या वृत्तीला आपण तिथं पहार करून एक प्रकारे गुरुच्या चरणी विसर्जित करायचं आहे. ही वृत्ती तुटली पाहिजे, कारण नको वासना विषयी वृत्ती रूपे. या वासना आपल्या हातामध्ये नाही आहेत, त्या काय घेऊन येतील हे आपल्याला माहित नाहीये, पण ते जे वृत्तीचं वारुळ तयार झालंय ना,
ते गुरुच्या आचरणाप्रमाणे, गुरुच्या आज्ञेप्रमाणे आपण जर तोडून टाकलं तर सज्जनो, खऱ्या अर्थाने आम्हाला दास्यत्वाच्या दिशेने जाण्याचा मार्ग सापडू लागतो. नको वासना विषयी वृत्ती रूपे. आपण म्हणालो काय हरकत आहे, थोडंफार करू द्या ना आम्हालाही आमच्या पद्धतीने, सगळंच गुरु सांगतो त्याप्रमाणे केलं तर काय होईल. सज्जनो बघा, एखाद्या रेल्वे स्टेशनवरून जर गाडी निघाली आणि तुम्ही म्हणाल की नाही, प्लॅटफॉर्मवर वडा फार छान मिळतो, आम्हाला तो वडाही खायचा आहे आणि रेल्वेतही बसायचंय, हे दोन्ही गोष्टी कशा होऊ शकतील एकाच वेळेला. तुम्ही एकतर खाली उतरू शकता, नाहीतर गाडीमध्ये बसू शकता. तुम्ही म्हणाल की मला थोडंसं तरी माझ्या वृत्तीप्रमाणे जगू द्या. सज्जनो, इथं मनाचा कोंडमारा करायचा नाहीये. इथं आपल्याला एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नमी, हे शरणागतीचं मर्म आहे. इथं मला आपलं काही ठेवायचं नाही. इथं मला त्या गुरुच्याच प्रवाहामध्ये प्रवाहित व्हायचंय. आता मला इथं माझ्या इच्छेसाठी, कामनेसाठी, भले ती छोटी असो, त्या कामनेसाठी या प्रवाहातून उतरलो तर काय होतं, पदार्थे जडे कामना पूर्व पापे. हे माझं पूर्व पापच आहे की जे मला या प्रवाहापासून सतत बाहेर काढतं, पुन्हा पुन्हा त्या वस्तूंचा रस चाखण्याची इच्छा निर्माण करतं. आपण म्हणाल दादा, मग आम्ही गुरु म्हणतात म्हणून हे सगळं करतो, पण आतमध्ये त्रास होतो. मन सांगत असं रे घे कर, पण ती वृत्ती काही केल्या तुटत नाही, बदलत नाही. काय करायचं अशा वेळेला. सज्जनो, यावरती आपण ज्याला शरण गेलोय ना, त्यालाच आपल्या मनातलं हे शल्य सांगणं हा त्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय बघा. त्याच्यातल्या ज्या भावना तुम्हाला रामापासून दूर नेणाऱ्या नसतील ना, तुमचा सद्गुरु राया त्या तुमच्या वासना तृप्त करणार 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 निश्चित करणार. आणि ज्या वासना तुम्हाला भगवंतापासून दूर नेणारे असतील, त्यांना तो सहजपणे वृत्ती रूपातून काढून टाकणार. आणि यासाठी आपण उदासीनता तत्वता सार आहे, हे जे मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी सांगितले ते सूत्र ठेवावं. जे भक्ती योगामध्ये भगवंतांनी सांगितलं की अनपेक्ष शुचिर दशा, जो अनपेक्ष आहे, जो सर्वारंभ परित्यागी आहे, ज्याला स्वतःचं आता काही अस्तित्वच नाहीये, जे काही आहे ते सगळं गुरुच्या चरणांवरती आपण सोपवलं की गुरु त्या वासनांचं फार छान निरीक्षण करतो. कुठल्या वासना रामापासून लांब नेणाऱ्या आहेत, कुठल्या वासनांची पूर्तता केली असता ती वासना शांत होईल, तृप्त होईल आणि त्याला रामाकडे जाण्यासाठी उपयुक्त ठरेल, हे सगळं गुरुला कळतं. याचं उत्तम उदाहरण आहे आमचे आनंद सागर महाराज. आनंद सागर महाराज श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकरांकडे आले. ते वैराग्य घेऊनच आले होते. आपलं हे सगळं आयुष्य रामनामासाठी समर्पित करण्याच्या भूमिकेतूनच आले होते. एकदा रामनवमीच्या उत्सवासाठी स्त्रियांना लुगडी घेण्याचं काम, नऊवारी साड्या घेण्याचं काम आनंद सागरांकडे महाराजांनी सोपवलं. आनंद सागर त्या साडीवाल्याबरोबर, लुगडीवाल्याबरोबर बराच वेळ संवाद करत होते. जरा ह्याच्यामध्ये आणखीन वेगळा रंग दाखवा, ह्याच्यामध्ये जरा सूत वेगळं आहे का सांगा, वगैरे वगैरे गोष्टी महाराज मागं उभं राहून ऐकत होते. आणि मग एका टप्प्यावरती आनंद सागरांना महाराज म्हणाले, साडीचा रंग कळतो, साडीचं सूत कळतं, तर मग आनंद सागर विवाह करण्यामध्ये काय चूक आहे. आनंद सागरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणाले, महाराज एवढं सांगू नका, मला विवाह करायचा नाहीये. पण सज्जनो, गुरुला कळतं की त्या शिष्याला या जन्मात पूर्णत्व येण्यासाठी कदाचित या विवाहाच्या मार्गाने जाऊन ती वासना तृप्ती त्याच्या पूर्णत्वाला मदतनीसच ठरणार असेल तर, किंवा त्याच्यापासून प्राप्त होणारं अपत्य हे संप्रदायाचं काम मोठं करणारं असेल तर. आणि या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये घडल्या, तो सगळा इतिहास आपण जाणता किंवा पुढं कधी एखाद्या श्लोकाच्या आधाराने मी तो सगळा इतिहास सांगेन. पण सांगायचा उद्देश असा की आनंद सागरांची इच्छा नसतानाही श्री महाराजांनी त्यांना विवाह करण्यासाठी सांगितलं, तशी आज्ञा दिली. आणि आनंद सागरांनी देखील गुरुच्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे विवाहामध्ये, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला. त्यामुळं अनपेक्ष शुचिर दक्ष, सर्वारंभ परित्यागी, ही जी
भक्ताची लक्षणं आहेत ना, ती अतिशय महत्वाची आहेत, की आपण आपल्या स्वतःची कुठली कामना घेऊन जाऊच नये. आनंद सागरांच्या भूमिकेमधून जसं मला विवाह करायचा नाही, किंवा आमच्यासारख्या जीवांच्या भूमिकेमधून आम्हाला तर संसार सुख घ्यायचंय, या दोन्हीही भावना आपण गुरु इच्छेवरती सोडाव्यात. आणि मग गुरुराया त्यातील ज्या वासनांची पूर्तता रामरायाकडे घेण्यासाठी उपयुक्त आहे, त्या वासनांची पूर्तता करतो. आमच्या महाराजांच्याकडे एक बालविधवा होती. त्या बालविधवा गंगूला एकदा कुठंतरी मंदिरामागे ती बसली होती आणि तिला गव्हाची खीर खाण्याची इच्छा झाली. त्या दिवशी कदाचित तिला अडचणीमुळे, मासिक धर्मामुळे स्वयंपाकघरामध्ये जाण्याची परवानगी नसावी, म्हणून ती शांतपणे एकांतात बसलेली होती. इकडं महाराज आले, स्वतःच्या हाताने सुंदर गव्हाची खीर केली रामाच्या नैवेद्यासाठी आणि मोठं फुलपात्र भरून महाराज ती खीर आपल्या मुलीपुढे घेऊन गेले. म्हणाले, बाळ खा बरं गव्हाची खीर, अजूनही लागली तर सांग बरं मला. बघा, ह्या सगळ्या वासना आमच्या हृदयामध्ये आहेत, पण तो जाणणारा बसलाय ना. मग आपणहून काही त्याला सांगण्यापेक्षा आपण त्याला शरणागत झालो, आपल्या वृत्ती त्याच्याकडे सोपवल्या. मी आहे असं आहे, आपण माझ्या हृदयातल्या सगळ्या भावना जाणताना मग तुम्ही आता जे योग्य असेल ते करा. यथा योग्यम तथा कुरु. हे रामाचं भजन आहे बघा. सदा राम निष्काम चिंतित जावा. पण ही मनाची सतत सम्यक अवस्था त्यालाच प्राप्त होते जो निरंतर राम भजनामध्ये आहे, जो रामापासून अजूनही काही वेगळं मागत नाही. असा निष्काम जो झालाय तोच या सम्यक भूमिकेमध्ये आहे. त्या सम्यकतेमध्येच जे रामाचं भजन घडतं, जे निष्काम भावनेने रामाचं भजन घडतं, तिथं सज्जनो या वासनांना विवेक रूपाने शांत करण्याचं बळ प्राप्त होतं. हा जणू काही एखाद्या समुद्राच्या लाटा उसळाव्यात प्रचंड मोठ्या मोठ्या, पण जशा त्या किनाऱ्यावर येत शांत व्हाव्यात, त्याप्रमाणे रामाचं भजन हे असं एक निष्काम भजन, असं एक शास्त्र आहे की जिथे या वासनांच्या लाटा शांत होत 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 त्या अत्यंत सुंदर होतात, जीवनाला मांगल्य देणाऱ्या ठरतात. आणि गुरुराया त्या वासनांच्या वृत्ती रूपांना आपल्या जीवनातून उखडून टाकतोच. आणि त्या येणाऱ्या वासनांपैकी ज्या वासना रामसन्मुख करण्यासाठी गरजेच्या आहेत त्याची पूर्तता करतो. ज्या राम विन्मुख करणाऱ्या आहेत त्यांना आपल्या जीवनातून सोडून देतो. मग आपण काय करावं? आपण आपलं कल्पना राज्य बंद करून टाकावं. जे घडतंय महाराजांच्या इच्छेने घडतंय म्हणजे ते योग्यच आहे, ते माझ्यासाठी अंतिम कल्याणाचंच आहे, या भूमिकेमध्ये जर आपण राहिलो तर मना कल्पना लेश तोही नसावा. आम्ही मनोराज्य कल्पनेनेच बांधतो ना. महाराज अहो असं कसं झालं, मला तर असं हवं होतं, पण तुम्ही असं का केलं? हाच तो कल्पनेचा लेश आहे. आणि हे लेशाचं बीज मनोराज्य उभं करतं कल्पनेचं. आणि त्या भ्रामक कल्पनांमध्ये आम्ही निरंतर वाहवत जातो. आमचं भजन निष्काम होत नाही. आम्हाला वाटतं आम्ही भजन करतोय, पण आम्ही ते भजन कल्पनेच्या आधाराने करतोय, काहीतरी कामनांच्या आधाराने करतोय. आणि सज्जनो, या कामनांचं भजन आम्हाला कदाचित कामनांची पूर्तता करून देईल, पण एक गोष्ट निश्चित आहे की ते कामनांनी युक्त असलेलं भजन रामाची प्राप्ती आम्हाला करून देणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, मना कल्पना लेश तोही नसावा. कल्पनांचा लेश देखील नसावा, एवढी देखील आपली स्वतःची इच्छा नसावी. प्रत्येक ठिकाणी यस फादर, यस अँड ऑलवेज यस. तू जे करतोयस योग्यच आहे, तू जे सांगतोयस योग्यच आहे, तू जे जे काही करशील ते योग्यच करशील, ते सगळं काही माझ्या अंतिम कल्याणाचंच असेल, या भावनेने जो युक्त आहे सज्जनो, त्यानेच खऱ्या अर्थाने या दास्यत्वाचा बोध आपल्या जीवनामध्ये स्वीकारलाय. तोच खऱ्या अर्थाने रामाच्या भजनाला लागलेला आहे. असं हे कल्पनेचं शास्त्र त्यागणं आणि गुरुवरती आपलं सर्वस्व सोपवणं, हाच आपल्या जीवनामधल्या वृत्तीरूपी वारुळांचा विसर्जन करण्याचा राजमार्ग आहे. यातील पुढील सूत्र आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.